स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा समक्षपणे तसेच सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीरित्या राबविल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषावर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात. अशा आहेत, जाणून घेऊया. छत्रपती संभाजीराजेंचं बालपण. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजीराजेवर अपार प्रेम होते. नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजीराजे 2 वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्राई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले. 9व्या वर्षी आग्रा मोहीम. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजीराजेवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजेंनी केलेल्या बुद्धी चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. 3 भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्य, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्य, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागा भट्टांकडून नीतिपर समयनय हा ग्रंथ संभाजीराजेंनी लिहून घेतला. कल्पलता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषावरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो. कुशल संघटक.
छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बालाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्री शंभोः शिवजातस्य मुद्रा दौरीव राजते इदम कसे वीनी लेखा वर्तते कस्य नोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती. अजिंक्य संभाजीराजे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठी साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठी साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजीराजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानामध्ये नव्हता. बुऱ्हाणपूर आणि रामशेज. छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली होती. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. मोठ्या फौज फाट्यासह मराठी सैन्य 70 मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. 3 दिवसापर्यंत मराठी लूट करत होते. जड जवाहीर, सोने, नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही. भांडी कुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले. संभाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कोणाची हिंमतसुद्धा झाली नाही अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोज जंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता. मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला 5 वर्ष झुंजवत ठेवला होता. अशा प्रकारचे अनेक उत्कृष्ट कार्य छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमाने त्यांच्या हस्ते करण्यात आलेली आहेत. खरंच तुम्हा सर्वांना नाज वाटावा अशा पद्धतीचा हा एक योद्धा होऊन गेलेला आहे. त्याला शतकोटी नमन. शारदा संस्कृत क्लासेस लातूर. संचालक अमोल साहेबराव शिंदे घरणीकर.